नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट मुंडा खोली कशी घ्यायची असते, किती घ्यायची आहे, हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. तर मुंडा खोली म्हणजे काय हे सर्वात पहिल्यांदा पाहूया. तर इथं मी 36 साईज घेणार आहे. 36 साईज आणि तुम्हाला 5, 6 आणि 7 इंच गळा असताना तुम्ही मुंडा खोली किती घ्यायची आहे, 8, 9, 10 आणि 11 इंच गळा असताना तुम्ही मुंडा खोली किती घ्यायची आहे, जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये कुठेही घोळ येणार नाही. तर त्यासाठी आपण इथं एकदम परफेक्ट अशी सर्व माहिती इथे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. ब्लाऊजची उंची मी या इथं घेते 14 इंच. तर 15 इंचावरती मी मार्किंग करून घेते. अजून एकदा मी इथं 15 इंचावरती मार्किंग करून घेतलं. जर मुंडा खोली जी आहे तर ती जर तुम्ही परफेक्ट घेतली तर तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ येत नाही. उंची झाल्यानंतर इथं आपण घ्यायचं आहे शोल्डर. 5.5 इंच इथं मी घेतलेला आहे शोल्डर 36 मध्ये आणि मुंडा घेणार आहे मी 6 इंच. आणि एक लाईन ओढून घेते पहा. 36 चा चौथा भाग होतो 9. तर इथं मी 9 इंचावरती मार्किंग करून घेते आणि याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन. 30 इंच इथं कंबर आहे, त्याचा चौथा भाग होतो 7.5 आणि 1 इंच मी इथं टक्ससाठी मिक्स केलं. 8.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि हे 1.5 इंच मार्जिन. आणि हे असं आपण जोडून घेऊया. या पद्धतीने जोडल्यानंतर आता इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाहायचं काय आहे, गळा किती 5, 6 आणि 7 इंच. सुरुवातीला आपण मी इथं तुम्हाला 10 इंचाचा गळा ड्रॉ करून दाखवते. 9, 8, 9, 10 कारण इथं मी शोल्डर घेतलेला आहे 5.5. जसा गळा कमी होईल तसं इथं शोल्डर सुद्धा कमी होतं. गळा कमी झाला की शोल्डर जास्त होतं आणि गळा मोठा झाला की शोल्डर कमी होतं. तर त्यासाठी इथं मी आता 10 इंचाच्या गळ्यानुसार मी इथं 8, 9 या गळ्यांसाठी इथं मी शोल्डर मुंडा घेतलाय. म्हणून मी तुम्हाला इथं सर्वात पहिल्यांदा याचं ड्राफ्टिंग दाखवते, याची मुंडा खोली. आता मुंडा खोली म्हणजे काय तर पहा, हे झालं आपलं शोल्डर. हे काय आहे आपलं शोल्डर. पहा, जे नवीन आहेत त्यांना समजत नाही त्यांच्यासाठी खास सांगते. इथून इथं हे जे आहे ते शोल्डर आहे आणि ही जी घेतलेली आहे ती आहे आपली मुंडा उंची. ही जी आहे ती काय आहे, आपली मुंडेची उंची आहे. मुंडा खोली पहा, इथून इथं जे आपण घेतो इथलं जे अंतर आहे त्याला काय म्हणतात, मुंडेची खोली. तर ती किती घ्यायची. आता 8, 9, 10 इंच गळा आहे म्हणून इथं मी मुंडेची खोली घेतली 1.25 इंच, फक्त 1.25 इंच. इथं मी घेणार आहे 1.25 इंच आणि इथे घेणार आहे 1/2 इंच. आणि आता ही मुंडाची उंची जी आहे याचा करायचा असा सेंटर आणि या पद्धतीने हे आकार द्यायचे. तर हा झाला आपला 10 इंच गळा असताना. 8च्या पुढे तुम्ही, मी 10 इंच म्हणते म्हणून 10 इंचासाठीच नाही, 8, 9, 10, 11 इंच गळा असेल त्यावेळेस तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा आहे. इथे 10.5 इंचावरती मी मार्किंग करून घेते आणि हे 3 इंच झालं पहा आपलं. हे गळ्याची रुंदी इथं मी घेणार आहे फक्त 2 इंच आणि इथं हा बॉक्स तयार करून घेते. आणि इथं या पद्धतीने हा झाला आपला 10 इंचाचा गळा. आता आपण 5, 6, 7 इंच गळा असताना काय बदल करायचे आहे हे तुम्हाला सांगते. 5.5 इंच शोल्डर घेतलंय, त्यामध्ये आपण 1/2 इंच अजून मिक्स करून 6 इंचावरती शोल्डर घ्यायचं. पहा, शोल्डर जे आहे ते 1/2 इंचाने वाढवायचं आहे. इथे सुद्धा असंच मी 6 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे.
या पद्धतीने. आता जो मी आकार दिलेला आहे 8, 9, 10 इंचाचा तो मी असा पुसून घेते पहा, म्हणजे परत तुम्हाला आकार कुठे कसा दिला हे समजेल. तर अजून एकदा मी हा 6 इंचावरतीच पॉईंट येते का हे पाहते पहा. इथं आला हा 6 इंचाचा पॉईंट. एक लाईन ओढून घेतली. लाईन ओढून घेतल्यानंतर आता मात्र आपल्याला हा जो मुंडा आहे तिथे ही मुंड्याची जी खोली आहे ती घ्यायची आहे 1.5 इंच. इथं घ्यायचं अर्धा आणि इथे अर्धा इंच असं डाऊन करून पहा हे जे आकार आहेत ते असे या पद्धतीने द्यायचे. जेव्हा गळा आपला खूप कमी असतो त्यावेळेस तो पसरत सुद्धा नाही, म्हणून पहा आपण इथे 1.5 इंच घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, आपला जो पाठीमागचा भाग आहे तो असा ओढल्यासारखा होत नाही 1.5 इंचावरती दिल्यामुळे. आणि 8, 9, 10 इंचाचा गळा असतो त्यावेळेस आपण इथं शोल्डर 5.5 इंच घ्यायचं आणि 1.25 इंचावरतीच मुंड्याचा आकार द्यायचा, कारण इथं गळा हा जो आहे तो डीप आहे त्यामुळे हे शोल्डरसुद्धा पसरतं. तर त्यासाठी आपल्याला इथे या पद्धतीने ही मुंड्याची खोली जी आहे ती घ्यायची आहे. आणि पुढच्या मुंड्यासाठी खोली किती घ्यायची? 1 इंच. आता इथे मात्र तुम्हाला आतमध्ये यायची गरज नाही, डायरेक्ट फक्त तुम्ही असा आकार दिला तरी सुद्धा चालेल 1 इंच. आणि 8, 9, 10 इंचाचा गळा असेल त्यावेळेस 1.25 इंच घ्यायचं आहे. जिथे आपण 1.25 इंच घेतलं पाठीमागच्या मुंड्यासाठी तिथे तुम्ही पुढच्या मुंड्यासाठी 1.25 इंच घेऊन मुंड्याला आकार द्यायचा आहे. ठीक आहे. इथं मी तुम्हाला मुंडा खोली कशी घ्यायची हे सुद्धा सांगितलं. आता इथे गळा शोल्डर वाढलेला आहे म्हणून इथं गळा सुद्धा आपला 2.5 इंच. 5 इंचाचा गळा आहे तर घ्यायचा आहे इथं 5.5 इंचावरती आणि इथून तुम्ही घेऊ शकता 3.5 इंच. थोडासा पसरट गळा करा, त्यामुळे पहा बसताना सुद्धा खूप छान असा बसेल. इथं मी गळ्याला असं ड्रॉ करून घेते. हा आहे आपला 9-10 इंचाचा आणि हा आहे छोटासा. इथं आता टक्स पहा इथून घेणार आहे मी 5 इंचावरती. उंची घेते इथं मी डीप नेकनुसार घेऊ इथं 4.5. पहा डीप नेकमध्ये इथं मी घेणार आहे 4.5 इंच टक्सची उंची. आणि कमी गळा असेल तेव्हा तुम्ही 5-5.5 पर्यंत ही टक्सची उंची जी आहे ती तुम्ही वाढवू शकता. या पद्धतीने इथे मी तुम्हाला पहा ही टक्स सांगितला. तर टक्समध्ये सुद्धा आपल्याला बदल करायचे आहेत. इथे आता हा कमी गळा असो किंवा मोठा गळा असो तुम्ही इथे असं हे अर्धा इंच कंपल्सरी करायचं आहे, तिरकं कट करायचं आहे. तर अशा पद्धतीने इथं मी तुम्हाला मुंडा खोलीचे जे सूत्र आहे कमी उंचीमध्ये किंवा जास्त उंचीमध्ये हे तुम्हाला मी इथं समजावून सांगितलेलं आहे. आणि हे फक्त 11 इंचाच्या गळ्यापर्यंतच येतं. 12 इंचाचा गळा असतो त्यासाठी मुंड्याला आकार देण्याचा फॉर्म्युला जो आहे तो वेगळा आहे, त्याची मुंडा खोली घेण्याचा फॉर्म्युला जो आहे तो वेगळा आहे. तर 12 उंचीचा गळा असतो तेव्हा तो कटिंग करताना तुम्ही हा फॉर्म्युला अजिबात वापरू नका. जसं मी सांगितलं 5, 6, 7 आणि 8, 9, 10, 11 याच गळ्यापर्यंत तुम्ही हा फॉर्म्युला जो आहे तो वापरायचा आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.